बलबुद्धि विद्या देहु मोहि हरि क्लेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सतिहु लोक उजागर। रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा। महावीर विक्रम बजरंगी सुमति निवार सुमति के संगी। कंचन बरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा। हाथ बज और ध्वजा विराजे कांधे मूज जनेऊ साजे। शंकर सुवन केशरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन। विद्यावान पुण्यति चातुर राम काज करिबे को आतुर। प्रभु चरित्र सुनबे को रसिया राम लखन सीता मन बसिया। सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा विकट रूप धरि लंक जरावा। भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काजवा। साई संजीवन लखन जियाए श्री रघुवीर हरि शिवर लाज। रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम मम भरत संभाई। सहस्र बदना तुमरो यश गावे अस कहि श्रीपति कंठ लगावे। सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित यम कुबेर दिक्पाल जाते कवि कोविद कहि सके कहत। तुम उपकार सुग्रीव किन्ना राम मिलाए राजपद दीना। तुमरे मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना। जोग सहस्र योजन परवानो लिंगो ताहि मधुर फल जान। प्रभु मुद्रिका मेल मुख माहि जलद लागी गए अचर जनाय। दुर्गम काम जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे ते। राम दुलारे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे। सब सुख लहे तुम्हारे शरणा तुम रक्षक हो काहू करना। आपन तेज समारो आपे तीन लोक हांकते कापे। भूत पिशाच निकट न आवे महावीर जप नाम सुनावे। नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमंत वीरा। संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जलन। सब पर राम श्री राजा तुलसीदास सकल संसार। और मनोरथ जो कई लावे सूर्य जीवन पर। चार युग पर ताप तुम्हारा है पर सिद्ध जगत उजियारा। साधु संत के तुम रखवारे असुर नाम दुलारे। अष्ट सिद्धि नौ निधि दाता जानकी मात। राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति। तुमरे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे। अंत काल रघुवर पुरजाई रहा जन्म हरि भक्त गाय। और देवता चिंतन धरि हनुमत से सब सुख करे। संकट कटे मिटे सब पीरा जो सुमेरो हनुमत बल। जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव के नाई। जो सत बार पाठ कर कोई बंदी मास दो। जो पड़े हनुमान चालीसा हो सिद्धि साची गौरी। तुलसीदास सदा रिचे राखी नाथ हृदय मोह डेरा। पवन तनय संकट हरन मंगल मूर्ति रूप। राम लखन सीता सहित हृदय बसहु सूरभूप। सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। 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 हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले
शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः पार्वते पते हर हर महादेव। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा शुक्लां ब्रह्म विचारसार परमां आद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभेदां जाड्यान्धकारापहाम् हस्ते स्फाटिकं मालिकं विदधति पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदा। कर्पूरगौरं करुणावतारम् संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्येव च पतितानि पावनेभ्यो श्री अगस्त्य नमो नमः। ज्ञानीशो भगवान विष्णु निवृत्ति भगवान हरा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहम् पूर्ण ब्रह्म परानंदम् ईशम् आनन्दिवल्लभम् मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संतांचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या
वारकरी संतांच्या मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनूहरी. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता अखिल कूट गुणनिधान भक्तवांछा कल्पतरू करुणा वरुणालय कृपा सिंधू रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या या पुण्यभूमीमध्ये महर्षी भगवान अगस्त्यांच्या तपानं तपस्वी ओजस्वी झालेल्या या पुण्यभूमीमध्ये आशुतोष भगवान सोमेश्वराच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त संपन्न होत असलेला कथा ज्ञानयज्ञ या कथेचा आजचा आरंभ भगवान आशुतोष महादेव या शिव परमात्म्याची कथा अर्थातच शिव महापुराण कथा मागच्याही वर्षी आणि याही वर्षी संपन्न होते. या वर्षातील कथेचा हा आजचा आरंभाचा दिवस आहे. खरं तर तुम्ही श्रवणाला बसल्यानंतर प्रत्येकाच्या मनात यक्ष प्रश्न निर्माण झालाय. आम्ही ऐकायला कुणाचा आलो होतो आणि आता कुणाचं ऐकावं लागणार आहे नाही का. परंतु मी या ठिकाणी जे तुम्हाला ऐकवणार आहे, मी या व्यासपीठावर जे बसलो आहे, ज्यांचं उद्यापासून आपल्याला श्रवण करायचं आहे, वारकरी संप्रदायातील अत्यंत विद्वान विद्वत रत्न व्यक्तिमत्व, आचार विचार संपन्न असं व्यक्तिमत्व, वेदशास्त्र संपन्न व्यक्तिमत्व, परमश्रद्धेय परमवंदनीय भागवताचार्य वाचस्पती जगदीशजी महाराज जोशी यांची कथा या ठिकाणी आपली पूर्वनियोजित अशा स्वरूपाची आरंभापासूनच होती. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव महाराजांना या ठिकाणी येणं अशक्य झालं. त्यांनी पर्यायी व्यवस्थाही केली, परंतु ज्यांची पर्यायी व्यवस्था ज्यांना दिली त्यांनी ऐनवेळी ती अस्वीकार तिचा केला. आणि मग महाराजांच्या मनात भगवान सोमेश्वराच्या कृपेनं, अगस्त्य महाराजांच्याच कृपेनं आलं असावं आणि त्यांनी मला फोन केला, महाराज माझं आज येणं थोडं अवघड आहे. ज्यांच्यावरती आजच्या दिवसाची धुरा दिली होती त्यांनीही नकार दिलाय आणि आता ही सगळी आजची मंगलाचरणाची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय, ती तुम्हाला करावीच लागेल. एका ज्येष्ठ श्रेष्ठ विद्वत रत्न व्यक्तिमत्वानं ज्यावेळी आपल्याला प्रेमाची आज्ञा केली, त्यांना नकार देणं अशक्य होतं. आणि म्हणून मी म्हटलं, बाबा जशी तुमची आज्ञा. त्याने काही काळजी करू नका, भगवान महर्षी अगस्त्य सोमेश्वर तुमच्या करवी तुमच्या सेवेनं तुमच्यावरती कृपा करतील आणि ही कथा योग्य पद्धतीनं आजचा दिवस तुम्ही सांभाळून न्याल. म्हणून मी आज या व्यासपीठावर जे बसलोय ते महाराजांच्या आज्ञेनं बसलोय. भगवान सोमेश्वर तरुण मित्र मंडळ प्रतिवर्षी या ठिकाणी अतिशय गोड अशी
या उत्सवाची तयारी करत असतं. याही वर्षी त्यांनी तितक्याच श्रद्धेनं तितक्याच उत्साहाने या ठिकाणी ही तयारी केली आहे. या सर्व तरुण मंडळांनी माझ्यावरती यावर्षी एक वेगळी जबाबदारी दिली आहे. जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या अभंगगाथेचं पारायण, त्या पारायणाचा आरंभही आम्ही सकाळी या ठिकाणी केला आहे आणि दिवसभराचा हा दिनक्रम संपन्न होत असताना कथेचा आरंभाचा दिवस आहे. आणि या कथेच्या आरंभापासून तर समारोपापर्यंत जी मंडळी कथेला या ठिकाणी साथ देणार आहेत त्यामध्ये जे या ठिकाणी सिंतची साथ देत आहेत आणि सोबत आपल्या सुमधुर अशा गायनानंही गोड भजनानं साथ देणार आहेत ते आपल्या तालुक्याचं संगीत क्षेत्रातील वैभव सूरमणी माझे जिवलग सन्मित्र स्नेही इंद्रबांजी कोल्हाळ सर, त्याचबरोबर गायनाचार्य युवा कीर्तनकार माझे सन्मित्र नितीन महाराज देशमुख आहेत. मृदंगाच्या साथीवरती ज्यांचा मृदंग बहरला आहे ते माझे जिवलग हरिभक्तीपरायण आमचे ज्ञानराज महाराज पापळ, अर्थात अतिशय सगळ्यांचाच आवडता आमचा ज्ञाना. आमची दोन भजनी जोडी, वारकरी नाही बरं का, भजनी जोडी. हाँ, समझदार को इशारा काफी होता है. आमचे रामभाऊ मामा आणि आमचे बाळासाहेब चोपदार, आमचे रावसाहेब दादा, सर्व श्रोतूवर्ग, सर्वांच्या प्रती मी आदरभाव, सद्भाव, नम्रता या ठिकाणी सर्वांच्या याच ठिकाणाहून सर्वांच्या चरणारविंदावरती नतमस्तक होतो आणि अगदी संकल्पित वेळेमध्ये आजच्या कथेचा आरंभ करून पूर्णत्वालाही नेण्याचा प्रयत्न करतो. भगवान आशुतोष महादेव यांची ही शिव महापुराण भावकथा संपन्न होते. खरं तर 18 पुराण आहेत. या 18 पुराणापैकी एक शिव महापुराण आहे. खरं तर तुम्ही आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी कथा श्रवणासाठी बसलो आहे. ही सगळी मंडळी वैष्णव आहे. आपली वैष्णव परंपरा आहे. आपल्या भारतवर्षामध्ये वेगवेगळ्या शक्तीची उपासना करणारी वेगवेगळी मंडळी आहे. भगवान शिवाची जे आराधना करतात त्यांना शैव म्हणतात. भगवान विष्णूची जे आराधना करतात त्यांना वैष्णव म्हणतात. आदिशक्ती भगवतीची जे उपासना करतात त्यांना शाक्त म्हणतात. भगवान गणपतीची पूजा करतात त्यांना गणपत्य म्हणतात. आणि जे सूर्याची उपासना करतात त्यांना सूर्य उपासक म्हणतात. ज्या पंच उपासना आहेत प्रत्येकाच्या आराध्याला एक वेगळ्या स्वरूपाचे नामविधान त्या ठिकाणी बघायला मिळतं. आणि खरं तर जो ज्याची उपासना करतो त्यानं ती एक निष्ठेनं करावी, एक निष्ठेनं केली पाहिजे. जर आपण भगवान विष्णूचे अर्थात पांडुरंगाचे उपासक असू तर आपण फक्त पांडुरंगाचीच उपासना केली पाहिजे. इतर जर देवतांची उपासना केली तर कदाचित ती व्यभिचारी भक्ती होऊ शकते, किंबहुना त्यामध्ये आपल्याला व्यभिचार नावाचा दोषही लागू शकतो. परंतु वारकरी संप्रदायाचा जर विचार केला तर वारकरी संप्रदाय असा संप्रदाय तो अभेद वृत्तीवरती चालणारा आहे, अद्वैत तत्वावरती चालणारा संप्रदाय. महाराष्ट्र सोडला तर महाराष्ट्र प्रांत एकदा तुम्ही सोडला की भगवान शिवाचे उपासक विष्णूला मानत नाही, भगवान विष्णूचे उपासक शिवाला मानत नाही. इतकंच काय, 12 वर्षातनं आपल्या नाशिक शहरामध्ये आणि भगवान आशुतोष त्र्यंबकरायाच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी कुंभमेळा भरतो. पण जे वैष्णव आहेत ते पंचवटीमध्ये थांबतात आणि जे शैव आहेत ते कुठं थांबतात? त्र्यंबक नगरीमध्ये थांबतात. खूप विरोधाभास आहे, प्रत्येक उपासनेमध्ये विरोधाभास आहे. पण आमच्या वारकरी संप्रदायाने हा विरोधाभास नाहीसा केला, हा वाद थांबवला
आमच्या साधू संतांनी सांगितलं, अरे बाबा ओ हरिहरामध्ये तुम्ही भेद करू नका. हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद रे ना हरिहरा भेद हरिहरा भेद नाही नका करू वाद नाही नका करू वाद एक एकाचे हृदय एक एकाचे हृदय नाही नका करू वाद नाही नका करू वाद एक एकाचे हृदय एक एकाचे हृदय हरिहरा भेद नाही नका करू वाद एक एकाचे हृदयी. आणि पुढं काय दाखला दिला, गोडी साखरेच्या ठाई. साखरेतून गोडी आपल्याला वेगळी करता येईल का हो? साखर वेगळी आणि साखरेतील गोडी वेगळी करता येईल? नाही येणार. जशी साखरेतून आपल्याला गोडी बाजूला करता येणार नाही ना, तशा स्वरूपानं हे शिव आणि भगवान विष्णू हे वेगळे नाही आहेत, हे एक आहे. हरी आणि हर यामध्ये भेद मानू नये. आणि खरं तर आपण जे कथा करतोय, जे कीर्तन करतोय, ही जी भक्तीची परंपरा आहे, या भक्त परंपरेचा जर विचार केला तरी भक्त परंपरा सुरू कोणी केली? आपल्या सगळ्यांचे गुरुस्थानी आपल्या सगळ्यांना जो भक्तीचा मार्ग दाखवला ते कोण आहेत? तर या ठिकाणी संत एकनाथ बाबा म्हणतात, एका जनार्दनी वैष्णव महादेव शिरोमणी. हा भक्तीचा जो ठेवा, भक्तीची जी कवाडं उघडली ती भगवान आशुतोष महादेवानं. जर त्यांनी ही भक्ती परंपरा सुरू केली नसती तर आज आपल्याला या ठिकाणी कथाही करता आली नसती, कीर्तनही करता आले नसते, आणि या मार्गाने आपल्याला मार्गक्रमणही करता आलं नसतं. म्हणून आपल्या सर्वांचं दैवत, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ गुरु हे भगवान शिव आहेत. म्हणून तर आदिनाथापासून परंपरा आली जाण, नाही का? म्हणून आम्ही हरिपाठात दररोज म्हणतो. काय म्हणतो आम्ही हरिपाठात? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, 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 आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. मच्छिंद्रा तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आणि मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मग ही परंपरा
माझ्या ज्ञानोबारायापर्यंत आली आणि ज्ञानोबारायांनी ही सगळी भक्तीची मार्ग जो कुंठित झाला होता, एक गुरु आणि एक शिष्य परंपरा जी अखंड सुरू होती, परंतु जगत कल्याणाकरता संत अवताराला येतात आणि जगाचा उद्धार व्हावा यासाठी हा भक्तीचा ठेवा उघडा केला. आणि ज्ञानोबारायांनी काय केलं तर ज्ञानदेव सार जोजविले. का तुमच्या आमच्या उद्धाराचा ठेवा तीच परंपरा आपली पुढं चालून येते. आणि म्हणून भगवान आशुतोष महादेव ही उपासना वारकरी संप्रदायात खूप महत्वाची आहे. आपण जितकं पांडुरंगाला मानतो, जितकं भगवान प्रभू रामचंद्रांना मानतो, जितकं भगवान श्रीकृष्णचंद्रांना मानतो, जितकं भगवान विष्णूंना मानतो, तितकंच कोणाला मानतोय? महादेवाला सुद्धा तितकंच मानतो. त्यामध्ये कुठलीही मनामध्ये शंका घेण्याचं कारण नाही. जितक्या श्रद्धेनं आम्ही एकादशीचं व्रत करतो, तितक्या श्रद्धेनं आम्ही काय करतो? सोमवारचा उपवास सुद्धा करतो. आणि मला वाटतंय जो वारकरी असतो, जो वैष्णव असतो, जो एकादशी करतो आणि मात्र सोमवारचं व्रत करत नाही, तो पूर्ण वारकरी कधीच होऊ शकत नाही, कधीच होऊ शकत नाही. म्हणून वारकऱ्यांनी एकादशी बरोबर सोमवारचं व्रत केलंच पाहिजे, केलंच पाहिजे. कारण आपल्या भक्ती परंपरेमध्ये भगवान आशुतोष महादेवाला अनन्य असाधारण असं स्थान आहे. आणि असे भगवान शिव, त्या भगवान शिवाची ही शिवपुराण, शिव महापुराण कथा या ठिकाणी संपन्न होते. का करायची कथा? कशासाठी कथा करायची? कथेचं फलित काय? कारण आज विज्ञान युगातली आम्ही सर्व मंडळी आहोत. या विज्ञान युगामध्ये आम्ही प्रत्येक गोष्ट आम्ही फायद्याची करतो, फायद्यासाठी करतो आणि फायदा असेल तरच करतो, नाही का? आम्ही कुठली गोष्ट तोट्याची करायला तयार नाही. मग काय कथा श्रवणाचं फलित काय? जितकं श्रीमद भागवत महापुराण कथा श्रवण केल्यानंतर फळ मिळतं, तितकंच फळ भगवान शिव महापुराण कथा श्रवण केल्यानंतर मिळतं. भगवान शिव काय करतात? मला वाटतंय असं म्हणण्यापेक्षा काय करत नाही हो, नाही का? जीवाला अंधकारातून काढून प्रकाश मार्गाकडे नेतात. जीवाला जीव पदातून बाजूला घेऊन शिव स्वरूपाला घेऊन जातात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय करत असेल तर भगवान आशुतोष महादेव तुम्हाला आम्हाला स्वस्वरूपाची जाणीव करून देतात. आज आपल्याला प्रत्येकाला एका गोष्टीचा विसर पडलाय, ते म्हणजे स्वतःचं स्वरूप. मी कोण आहे? मी कोण आहे? मी रामभाऊ आहे. तुम्ही रामभाऊ आहात का? तुमचं ठेवलेलं नाव आहे, हा ठेवलेलं नाव आहे. जन्माला आल्याच्या नंतर आई वडिलांनी, वडीलधाऱ्यांनी जे त्यांना आवडतं ते नाव ठेवलं आणि त्या नावानं आपली काय झाली? ओळख झाली. कदाचित त्यांच्या मनात वेगळं नाव आलं असतं तर त्या नावानं ओळख झाली असती. अरे पण ते नाव जरी तुला ठेवलंय, पण तो तू आहे का? तू कोण आहे? एखादा म्हणतो हा देह म्हणजे मी आहे, पण देह म्हणजे मी नाही आहे. तुकोबाराय म्हणतात, देह आजी काय खरा, देह संबंध पसारा, भुज गावणे चोरा, रक्षण से भासित से. पंचतत्वापासून निर्माण झालेलं शरीर, 5 तत्वापासून हे शरीर आपल्याला प्राप्त झालंय. कोणते 5 तत्व? पृथ्वी, आप, वायू, तेज आणि आकाश. हे पंचतत्वाचं शरीर. म्हणून तर संत महात्म्यांनी सांगितलं, देह हा 5चा आणिला उसना. हे पंचतत्वाचं शरीर शेवटी एक दिवस पंचतत्वामध्ये समर्पित करायचं आहे. आणि या शरीराची एक दिवस काय होणार आहे? शरीराची होय माती. शरीराची माती होणार आहे. ज्या तत्वापासून निर्माण झालं होतं त्या तत्वामध्ये पुन्हा विलीन होणार आहे. मग देह मी नाहीये, मग मी कोण आहे? माऊलींना विचारलं, तुम्ही कोण आहे? ज्ञानोबाराय म्हटले,
मी कोण आहे, मी कोण ऐसा करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, हे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, मन ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे करावा विचार, मी कोण आहे करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे करावा विचार, मी कोण आहे करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. चला, या चिंतनामध्ये वेळ घालवला तर वेगळाच विषय आणि वेगळाच आपला तितकासा वेळ नाही, नाही का. स्वस्वरूपाबद्दल संत तुम्हाला आम्हाला जागृत करतात, वारंवार आपण श्रवण करत आलोय. परंतु कथेचं, या शिव महापुराण कथेचं फलित काय, तर जीवाला अज्ञान रूपी अंधारातून काढून प्रकाश रूपी ज्ञानापर्यंत घेऊन जाण्याचं काम कथा करते. जीवाला शिव स्वरूपापर्यंत नेते. आणि इतकंच काय, तर स्वस्वरूपाची ओळख करून देते. जीव हा अज्ञानाच्या अहंकारामध्ये बुडालेला आहे. कारण तुम्ही आम्ही जितक्या आस्थेनं, जितक्या प्रयत्नानं, जितक्या बलानं संसार करतो, तितक्या प्रयत्नानं, तितक्या बलानं, तितक्या आस्थेनं भगवत स्वरूपाच्या साठी प्राप्तीचे प्रयत्न करत का करतोय? नाही करत, नाही करत नाही. मला वाटतंय आपला जो संसारामध्ये अट्टहास सुरू आहे, रात्रंदिवस माणूस संसार फलद्रूप होण्यासाठी प्रयत्न करतोय आणि तो कधी फलद्रूप होत नाही हे माहीत असून सुद्धा, बरं तुम्ही करतात यात नवल नाही, आम्ही सांगतो तरी आमचे प्रयत्न कशासाठी सुरू आहे? त्याच्यासाठी सुरू आहे ना. आमचे प्रयत्न सुद्धा त्याच्यासाठी सुरू आहे. कुणाचा झाला नाही, कुणाचा होणार नाही, परंतु माणसं प्रयत्न सोडत नाही. खूप खूप आपल्या पूर्वासुरींनी, खूप लोकांनी प्रयत्न केले. आजपर्यंत हा संसार फलद्रूप होण्यासाठी कुणी प्रयत्न केले नाही हो, कुणी केले नाही, कुणी केले नाही. याच्यापेक्षा आपल्या अनेक पिढ्यांनी ते प्रयत्न केले. ज्ञानोबाराय त्याचं चिंतन मांडतात. ज्ञानोबाराय म्हणतात, पाहता पाहता आपल्या डोळ्यात देखत 5-6 पिढ्यांनी प्रयत्न केले. कुणी कुणी प्रयत्न केले? आजा मेला, पंजा मेला, बाप मसना मेला. ए देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. पाहता पाहता 5-6 पिढ्या आपल्या डोळ्यासमोर गेल्या. कुणाचाही संसार फलद्रूप झाला नाही किंवा पूर्णत्वाला गेला नाही. पूर्णत्वाला जाईल कसा हो? जो अपूर्ण आहे तो पूर्ण होणारच नाही. पण पूर्णत्व प्रदान कशात होतं? तर ते परमार्थात होतं. परमार्थ पूर्ण होतो बरं का. कसा होतो? कसा होतो? मागच्या बुधवारी सगळ्यांनी परमार्थाला सुरुवात केली. अगस्त्य महाराजांच्या चरण पादुका घेऊन सगळे वारकरी बहुसंख्येनं त्र्यंबकरायाच्या नगरीकडे वाटचाल करत करत, मजल दर मजल करत करत एक एक मुक्काम करून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचले. ध्येय मनामध्ये होतं त्र्यंबकेश्वर, सद्गुरू निवृत्तीनाथ दादांची वारी. ध्येय पूर्ण झालं, परमार्थाला पूर्णत्व प्राप्त होतं. संसार किती करा, आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सांगू का, संसारात दुःख कोणतं आहे माहिती आहे का?
संसारात दुःख आपल्याकडे किती कमी याचं अजिबात नाही माणसाला. माणसाच्या मनामध्ये शल्य काय, माणसाच्या मनामध्ये दुःख काय, मला किती आहे याचा विचार आज माणूस करायला तयार नाहीये. पण माझ्यापेक्षा इतरांना अधिक आहे याचं काय माणसाला दुःख आहे किंवा मनामध्ये शल्य आहे. आणि तुम्हाला सांगू, अन्न मान धन हे तो प्रारब्धा, ये तो प्रारब्धाधीन, ये तो प्रारब्धाधीन, अन्न मान धन ये तो प्रारब्धाधीन, ये तो प्रारब्धाधीन, ये तो प्रारब्धाधीन. मान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन अधीन. प्रारब्धावरती या सगळ्या गोष्टी आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, जे सगळं मिळतंय ते प्रारब्धानं. त्याच्यामुळे मी जास्त त्याबद्दल खेद केला नाही, मी बोभाट केला नाही. कारण जे मिळतं ते प्रारब्धानं मिळतं आणि सातत्यानं आपण श्रवण करत आलो, त्याच्यावरती जास्त चिंतन नको. मी तुम्हाला या कथेचं फळ सांगत होतो, कथेच्या फलश्रुतीबद्दल बोलत होतो. संसारामध्ये आपण जितके प्रयत्न करतो, संसारामध्ये जितका अट्टहास करतो, तितके प्रयत्न किंबहुना त्याच्यापेक्षा थोडेफार कमी जरी प्रयत्न केले तरी आपल्याला ईश्वर प्राप्ती होऊ शकते, भगवंताची प्राप्ती होऊ शकते. परंतु मनुष्य जितक्या आवडीनं संसार करतो तितक्या आवडीनं परमार्थ करत नाही. संसारामध्ये कमी अधिक झालं तर तो पुन्हा प्रयत्न करतो, पण परमार्थामध्ये कमी अधिक झालं तर मग वाटलं असतं तिकडं डोकायला सुद्धा पुन्हा तयार होत नाही. मागच्या 2 वर्षापूर्वी एकाला खूप अट्टहासानं पंढरीच्या वारीला नेलं आणि पंढरपूरच्या वारीला नेल्याच्या नंतर वारीवरून आल्यानंतर तो पुन्हा भेटला. म्हटलं, दादा कशी काय झाली वारी? म्हणे, महाराज वारी खूप छान झाली, पण पुन्हा येण्याचा मी पुन्हा न येण्याचा संकल्प केला. म्हणे, असं का? अहो म्हणे, मी वारीला गेलो आणि माझी म्हैस मेली, वारी मी सोडून दिली. म्हणजे माणसाच्या श्रद्धा तिकडं कमी पडतात. अंतरी संसार भक्ती बायत्कार म्हणून अंतर तुझे पायी, म्हणून अंतर. अंतरी संसार भक्ती बायत्कार म्हणून अंतर तुझे पायी, म्हणून अंतर. अंतकरणामध्ये संसार आहे आणि बाह्य रंगाने माणूस परमार्थ करतोय. पण तुम्हाला सांगू, जीवनामध्ये परमार्थ करावा लागतो, संसार होणारच आहे. कारण अनेक जन्मच्या जन्म आम्ही आमच्या अंतकरणामध्ये विषय वासना त्या ठिकाणी साठवल्यात, त्यांचा वज्रलेप आमच्या अंतकरणावरती झालाय. त्यामुळे त्याचे संस्कार देण्याची आम्हाला गरज नाहीये. संसार हा होणारच आहे, पण परमार्थ मात्र करावा लागतो. पण होतं उलट, जे होणार आहे त्यासाठी प्रयत्न करतात आणि जे करायला पाहिजे ते देवाच्या भरोशावर सोडून देतात. काही काही माणसं लय गोड उत्तर देतात. मागच्या 15 वाड्यामध्ये मी बऱ्याच जणांना म्हटलं, चला ना वारीला, चला वारीला. काय गोड गोड उत्तर देतात माणसं, तुम्हाला सांगू. एक म्हटला, महाराज खरंच आलो असतो आणि यायलाही पाहिजे, काय वारीमध्ये आनंद मिळतो, वा, हे काय संसारामध्ये हे दुःख, यायचंच आहे मला वारीला. पण काय सांगू नाही का, काय वेगवेगळे कारण असतात. अगोदर आई आजारी पडते, नंतर वडील आजारी पडतात, नंतर पुन्हा पत्नीला कोणी जोडीदार राहत नाही. उत्तर आहे ती सगळी, आणि इथलीच स्टेजवरची, वेगळ्या ठिकाणची नाही आहे, नाही का.
चला, एक मला म्हटला, महाराज काय सांगू तुम्हाला, संसारामध्ये इतकं अडकलोय, मरायला सुद्धा वेळ नाही. आता मरायला कुठं वेळ काढावा लागतो नाही का. चला, मला कमी वेळेत थांबायचं आहे, अवांतर बोलायचंच नाही. कथेचा महिमा, कथेची फलश्रुती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. भगवान शिवाची कथा 18 पुराणापैकी एक पुराण भगवान व्यासांच्या मुखातनं बाहेर पडलेलं हे महापुराण. आणि या महापुराणाचं जर श्रवण केलं तर तुमचा आमचा उद्धार होतो, जीव स्वस्वरूपाची ओळख प्राप्त होते आणि जीवाला शिव पदापर्यंत जाता येतं. असं अलौकिक महत्व, अलौकिक फलश्रुती आहे. का अलौकिक महत्व आहे? कारण आता सुरू असलेलं कलियुग आहे, आता चालू असलेलं कलियुग आहे. आणि कलियुगामध्ये जर उद्धार करून घ्यायचा असेल, तर कलियुगामध्ये जर उद्धार करायचा असेल तर नामसाधना करावी लागते, नामसाधना करावी लागते. कारण आता इतर साधनाने जर तुम्ही ईश्वर प्राप्तीपर्यंत जर गेलात तर तुम्ही पोचाल याची गॅरंटी नाही. युग परत्वे भक्ती बदलली. सत्ययुगामध्ये देवाचं ध्यान केल्यानंतर देवाची प्राप्ती, त्रेतायुगामध्ये यज्ञ याग केल्यानंतर भगवंताची प्राप्ती, द्वापार युगामध्ये देवाची पूजा केल्यानंतर देवाची प्राप्ती. पण आता आम्हाला ध्यान करण्यासाठी वेळ नाहीये, आमच्याकडनं ध्यान होत नाही, आम्हाला यज्ञ करण्यासाठी उचित सामग्री नाहीये, आम्हाला आता पूजाही करता येऊ शकत नाहीये, कारण तितकी आमच्या अंतःकरणात आता श्रद्धा राहिलेली नाहीये. मग सगळं कमी झालंय, त्यातल्या त्यात आयुष्य सुद्धा कमी झालंय नाही का, खूप कमी झालंय. त्याचं चिंतन वारंवार आपण श्रवण करत आलोय, त्याचा पुन्हा उद्घोष करण्याची गरज नाहीये. आणि अशा कलिकाळामध्ये जर आपल्याला ईश्वरापर्यंत जायचं असेल तर काय केलं पाहिजे? कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, देईल भेटी, देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. वा, संकीर्तन भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर देव भेट देण्यासाठी येतो. ध्यान केलं तर आपल्याला देवाला आपल्या हृदयस्थ करावं लागतं. यज्ञ याग केला तर त्यासाठी अट्टहास करावा लागतो. देवाची पूजा जरी करायची ठरली तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. पण हे साधन इतकं सुलभ आहे, इतकं सुलभ आहे की देव भेट देण्यासाठी येतो. सुखे येतो घरा नारायण, नारायण. तो आपल्याकडे येतो, आपल्याला त्याच्याकडे जाण्याची सुद्धा गरज राहत नाही. इतका नामाचा अलौकिक महिमा जर असेल तर थोडा वेळ चिंतन करायला काय हरकत आहे नाही का. एकदा मोठ्या प्रेमानं सगळ्यांनी एकदा नामचिंतन करूयात. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी,
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ओ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ओ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी 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 कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम ओ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण ओ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी सोमेश्वर भगवान की महामुनि अगस्ती महाराज की राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी भगवान परमात्म्याची नामसाधना केली तर कलियुगामध्ये भगवान परमात्मा प्राप्त होतो. म्हणून कथा का करायची, शिवपुराण कथा का श्रवण करायची. येथे नामसाधना आहे, येथे देवभक्ती आहे आणि इथे भक्त चरित्र कथा आहे. तिघांचा संगम आहे. नाम, देव आणि भक्त. म्हणून महाराज म्हणतात कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि राम, अतिथीचे उत्तम, अतिथीचे उत्तम, चरण रज वंदिता जळती दोषांचे डोंगर, जळती दोषांचे डोंगर, चरण वंदिके वंदिता जळती दोषांचे डोंगर, जळती दोषांचे डोंगर. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तेथीचे उत्तम चरण रज वंदिती. देव भक्त आणि नाम, जय उत्तम चरण रज वंदिता. कथा त्रिवेणी संगम. देव, देवाची तर कथा आहे ना. भगवान शिवपुराण म्हणजे भगवान हराची कथा आहे.
भक्त भक्तांची कथा आहे आणि नाम नामाची साधना आहे. म्हणून या ठिकाणी सत्संग आहे, सत्संग आहे, सत्संग संत संग. कारण जीवनामध्ये उद्धार करायचा असेल तर संत संगतीशिवाय नाही. सत्संगतीशिवाय उद्धार होऊच शकत नाही. बिन सत्संग विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. सत्संगाशिवाय उद्धार नाही बरं का, उद्धार नाही. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. अपना पारिके अपना पारिके आई ते साधु थोर साधु थोर झाला, साधु थोर झाला, साधु थोर झाला. प्रमांतर समर्पकच आहेत, त्यात काही वाद नाही. पण त्यांना माहिती आहे आजच डेअरिंग केली तर संधी आहे. नाही का. सत्संग, सत्संग काय करतो तर सद्रूप चिद्रूप आणि आनंद स्वरूप असा सच्चिदानंद घन परमात्मा प्राप्त करून देतो. म्हणून जीवनामध्ये सत्संग खूप महत्वाचा आहे. कारण काही काही गोष्टी पुन्हा पुन्हा मिळतात नाही का. तात मिले पुनिमात मिले सुख भ्रात मिले सुखदाई, राज मिले गजराज मिले सब राज मिले मन वांछित पायी. परंतु सत्संग मात्र दुर्लभ हे भाई. म्हणून जीवनामध्ये संतांची संगत घडली पाहिजे. संतांची संगत घडल्यानंतर काय होतं माहितीये का. संतन की संग लागो रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बनेगी. तुम्ही तिघ असल्यावर मी काही करू शकतो. चला, संतांची संगती प्राप्त झाल्यानंतर ईश्वर प्राप्ती होते. कारण संत जगत कल्याणाकरता येतात. आणि इथं तर संतांची कथा आहे, देवाची कथा आहे, नामाची साधना आहे. आणि त्यातल्या त्यात भगवान आशुतोष महादेवाची कथा आहे. भगवान महादेव म्हणजे अतिशय भोळ दैवत आहे, अतिशय भोळ दैवत आहे. शिव भोळा चक्रवर्ती. वा वा. शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती.
वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम अतिशय भोळं दैवत आहे बरं का, अतिशय भोळं दैवत आणि लवकर प्रसन्न होणारं दैवत आहे. म्हणून जे शिवाची उपासना करतात ना त्यांना लवकर धनसंपत्ती प्राप्त होते बरं का. शिव देखता प्रत्यक्ष चारही पुरुषार्थ प्राप्त होतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. लवकर प्रसन्न होणारे देवता आहे. तुम्ही इतर देवतेंना जर प्राप्त करून घ्यायचं ठरवलं तर कदाचित ते लवकर तुम्हाला तुमच्यावरती कृपा करेल असं सांगता येणार नाही. पण भगवान शिव लवकर प्रसन्न होणार आहे. त्यांच्या नावाचा उच्चार जरी केला तर काळ सुद्धा घाबरतो. वाचे वदता शिव नाम, हा वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम. हो एका जनार्दनी शिव निवारी काळी काळाचे भेव. एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे भेव. एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे भेव. निवारी कळी काळाचे भेव. निवारी कळी काळाचे भेव. कळी काळातून काढण्याचं काम भगवान शिव करतात. त्यांचं नाव घेतलं तर काळ थरथरा कापतो नाही का. ओम नमो शिवादी कावडी घेतली खांदी, मिळाली संत मांदी त्यांचे चरण रजबंधू रे. दडदड दडदड दुडदड दुडदुड पळ सुटला कळी काळा बापुडिया रे. शिवनाम शीतळ मुखी सेवी पाका पडिया रे. शिवनाम शीतळ मुखी सेवी पाका पडिया रे. हो लवकर प्रसन्न होणारे देवता आहे. बघा भगवान शिव कुठं राहतात? कैलासात. कैलासाच्याच पायथ्याला अलकावती अलकापुरी नगरी. कोणाची कोणाची अलकापुरी नगरी? कथा ऐकली ना आपण मागच्या वर्षी शिवपुराण. कुबेराची. आणि भगवान आशुतोष महादेवासाठी भगवान कुबेरानं काय केलं तर एक चांगलं अलौकिक असं स्थान निर्माण करायचं ठरवलं. कारण भगवान शिवाच्या कृपेनंच कुबेर हे धनाचे संपत्तीचे मालक झालेत. म्हणून आपण म्हणतो धन कुणाचं आहे? हा काय प्रमाण आहे ते? देह काळाचे धन कुबेराचे नाही का. धन हे कुबेराचं आहे. आपलं काही नाही आहे. आपल्याला वाटतं माझं आहे. काहीच नाही. आपलं काहीच नाही आहे. आणि त्या कुबेरानं काय केलं? एक सुवर्णाची नगरी तयार केली. तिचं नाव काय? लंका. ही लंका भगवान आशुतोष महादेवाचे भक्त कुबेर त्यांनी भगवान परमात्म्याकरता निर्माण केली. आणि संपूर्ण नगरी निर्माण झाल्याच्या नंतर आता त्या नगरीमध्ये गृहप्रवेश करायचा. पण गृहप्रवेश करायचा म्हटल्यानंतर पहिल्यांदा काय करावं लागतं? वास्तुशांती करावी लागते ना. मग वास्तुशांती करायचं ठरलं. मग वास्तुशांती करायचं म्हटल्यानंतर अतिशय विद्वान वेदशास्त्र संपन्न असा ब्राह्मण त्या शांतीसाठी हवाय. म्हणून कुबेराला सांगितलं अशा अशा स्वरूपाचा भूदेव ब्राह्मण तुम्ही बघा. आणि कुबेराचा सावत्र भाऊ वैश्रव वाचा कुबेर आणि रावण बिभीषण हे सगळे मुलं आहेत. फक्त वेगवेगळ्या आईपासून झालेले आहेत. कैकशीपासून रावण झाला, कुंभकर्ण झाला. आता वेगवेगळं त्याचं चिंतन सविस्तर इथं मांडत नाही. पण रावण अतिशय विद्वान, अतिशय पंडित, 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद संपन्न असणारा तो ब्राह्मण असल्या कारणानं त्याला वास्तुशांतीची जबाबदारी दिली. आता सुवर्णाची नगरी भगवान महादेव यजमान म्हणून पूजेसाठी बसणार आहे. आणि
रावण हा शिव उपासक होता, त्याचं सुद्धा दैवत भगवान शिवच होतं. मग त्यानं अशी पूजा मांडली, बस कुठल्याही प्रकारची त्रुटी त्या पूजेमध्ये ठेवली नाही. भगवान आशुतोष महादेव, आदिशक्ती भगवती जगदंबा पार्वती आईसाहेब पूजेसाठी बसल्या. वास्तुशांतीची पूजा पूर्ण झाली आणि पूजा पूर्ण झाल्यानंतर ब्राह्मणाला काय द्यावं लागतं? दक्षिणा. आता हे बाबा भोळेच ना, आणि आता दक्षिणा दिली पाहिजे. मग काहीतरी दक्षिणा दिली पाहिजे असा विचार भगवान आशुतोष महादेवाच्या मनात आल्यानंतर त्यांनी दक्षिणा देताना त्यांना वाटलं इतकी सुंदर पूजा केली आहे, इतकी छान पूजा केली आहे, मग आपण काहीतरी दिल्यानंतर हा ब्राह्मण संतुष्ट होईल न होईल, पण यानं इतकी जर चांगली पूजा केली तर आपण याच्या इच्छेवरच आपण याला काय हवंय ते देऊयात. आणि भगवान भोलेनाथाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, बोला भूदेव तुम्हाला काय हवंय? काय हवंय या शब्दाचीच संधी शोधत होता रावण. देवा तुम्ही मी जे मागल ते द्याल, देतो ना. तुला काय हवंय बोल, तू जे मागल ते द्यायला मी तयार आहे. आता मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तू इतकी छान पूजा केली आहे, तुला हवंय ते मी देतोय. खरंच द्याल? विश्वास नाही का? मागून बघ ना. मग रावणानं धारिष्ट्य केलं आणि भगवान आशुतोष महादेवाला हात जोडून विनंती केली, जर तुम्हाला मला दक्षिणा द्यायची असेल ना, ज्या वास्तूची वास्तू शांती मी आता केली ती वास्तूच मला द्या ना. आपल्याकडे जर असं घडलं तर 500 जास्त मागितले तरी आपण म्हणतो एवढे कशाला हवे तुला, नाही का? दिले पाहिजे बरं का. ब्राह्मणाला भूदेवाला दान केलं पाहिजे, कारण त्या ठिकाणी तो अधिकार आहे त्यांचा. त्यांना त्यांचं पूजन केल्यानंतर भगवंत संतुष्ट होत असतो. चला तो एक वेगळा विचार आहे. आता माझ्याकडं वेळ कमी आहे, मला वेळेत थांबायचं आहे आणि काय उग नाही का, आणि वेळेचा मी पक्का आहे, पुढं जात नाही. फक्त माझे घड्याळाचे मिनिटं थोडे मोठे असतात. चला, त्या रावणानं धारिष्ट्य केलं आणि महादेवाकडे मागणं केलं की ही वास्तूच मला द्या. तोंडातला शब्द बाहेर पडल्या बरोबर भगवान आशुतोष महादेवानं संकल्प केला, चल तुझी जर अशी इच्छा असेल तर ही वास्तू आजपासून तुझी. मला सांगा, इतकं भोळं दैवत तुम्हाला दुसरं तिसरं कुठं दिसणार नाही. असे अनेक दाखले पुराणामध्ये तुम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळतील, पण सविस्तर आता सांगायला आपल्याला तितकासा वेळ नाही. इतके भोळे माझे महादेव, इतके भोळे, आणि त्या भोळ्या महादेवाची ही शिव महापुराण कथा आपण आता या ठिकाणी श्रवण करतोय. यम नियम प्राण प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी पर्यंत आपल्याला भगवान आशुतोष महादेव घेऊन जाणार. आपल्या जीवनातलं जे काही अदृश्य, जे काही उचित अनुचित काही घडलं असेल ते सगळं आता या 7 दिवसामध्ये या कथाश्रवणानं नष्ट होणार आहे. म्हणून कथाश्रवण करत असताना सुद्धा खूप संकल्पपूर्वक कथाश्रवण केली पाहिजे, खूप श्रद्धेनं कथाश्रवण केली पाहिजे, खूप नियमानं कथाश्रवण केली पाहिजे. काय होतंय, पुण्य मिळतंय पण आपल्या श्रद्धा कमी पडतात. आपण आपल्या श्रद्धा वाढवल्या पाहिजे. आपली उपासना आपण त्या ठिकाणी श्रद्धेनं केली पाहिजे. नक्की फळ मिळणार आहे, पण फळ मिळण्यासाठी प्रयत्न मात्र तसेच गरजेचे आहे. मग आपली इच्छा आहे म्हणून तर कथा आहे, आणि इच्छेला जोड प्रयत्नांची असली पाहिजे. इच्छा प्रयत्न जर आपण त्या ठिकाणी भगवत चरणी समर्पित केले तर तो भगवान शिव आपल्यावरती कृपा करणार आहे. मग या शिव महापुराण कथेचं फळ काय, फलित काय? आपण श्रीमद भागवत महापुराण कथा अनेक वेळा श्रवण केल्यात. आरंभाचा दिवस धुंदुककारीची कथा आपण श्रवण करत आलोय. जसं भागवत महापुराणामध्ये आरंभाच्या दिवशी कथेची फलश्रुती आहे, तसं शिवपुराण कथेमध्ये सुद्धा आरंभाच्या दिवशी फलश्रुतीच त्या ठिकाणी किंवा या कथेचा महिमाच बघावा लागतो.
आता आपण आशुतोष महादेवाचं चिंतन, कथेची महती, कथेची फलश्रुती या ठिकाणी संक्षिप्त स्वरूपामध्ये त्याचं चिंतन केलंय. आता या कथेचा महिमा काय, या कथेनं आम्हाला काय मिळणार आहे, कुणाला काय मिळालं, याचं चिंतन आपण या ठिकाणी करूयात. पण त्या अगोदर थोडंसं पुन्हा नामचिंतन भगवान आशुतोष महादेवाचं या ठिकाणी करूया. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः टाळी वाजवा, भजन करा. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम शिवाय. ओम नमः शिवाय. नमः पार्वते पते हर हर महादेव. हात वर करायला लाजायचं नाही. याचं कारण असं आहे, जर आपण हात वर केले तर आपण आपला अहंकार, सर्व विकार सगळे बाजूला ठेवून देवाला शरण आलोय असं देवाला वाटतं. मग देव आपल्यावर कृपा करतो. हात जर खाली असेल तर फळ सुद्धा अर्धच आहे बरं का. चला. कैलाश के निवासी. कैलाश के निवासी. नमो बार बार हो. नमो बार बार हो. आयो शरण तिहारे. आयो शरण तिहारे. मोहे तार तार हो. कैलाश के निवासी. कैलाश के निवासी. कैलाश के निवासी. त्या महादेवाला शरण गेलं तर तो कृपा करत असतो. आणि या कथेचं महिमान, कथेचा महिमा, कथेची फलश्रुती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. या कथेच्या आरंभाला कथेचा जो महिमा आहे तो 2 कथेतनं आपल्याला या ठिकाणी बघावा लागतो. ही मनातली कथा नाही आहे, ही शिव महापुराणातली कथा आहे. खरं तर श्रीमद भागवत महापुराणामध्ये 18,000 श्लोक आहे, पण शिव महापुराणामध्ये 24,000 श्लोक आहेत. 24,000 श्लोक हे खूप मोठं आहे महापुराण ते. आणि किती वर्ष जगदीश महाराजांनी सांगितलं तरी ते पूर्णत्वाला जाणार नाही असे ते विद्वान पण आहेत बरं का. चला. एक किरात नगरी होती आणि त्या किरात नगरीमध्ये एक देवराज नावाचा ब्राह्मण राहत होता, भूदेव होता. पण त्याचं असं झालं होतं, त्याची आई होती ब्राह्मण कुळातली आणि वडील होते क्षत्रिय कुळातले. थोडासा संकर झाला होता, परंतु संकर झाल्यामुळे दोन्ही गुण त्याच्या ठिकाणी उतरलेले होते. वास्तविक ब्राह्मण कुलोत्पन्न असल्यामुळे तो भिक्षुकीही करत होता, पूजापाठ करत होता. परंतु क्षत्रिय वृत्ती असल्यामुळं, क्षात्र वृत्ती असल्यामुळं वैश्य वृत्ती अंतकरणात शिरली आणि खूप लालसा अंतकरणामध्ये वाढली. खूप धन संचयन करण्यासाठी त्यानं प्रयत्न केले. खूप धन मिळवलं, संपत्ती मिळवली. आणि धन मिळवलंच पाहिजे. मी सांगितलं ना, धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ. धन मिळवलंच पाहिजे, पण ते कसं मिळवलं पाहिजे? आमच्या तुकोबराने सांगितल्याप्रमाणे नाही का, जोडोनिया धन उत्तम व्यवहार.
उदास विचारे वेस करी, उदास विचारे वेस करी, उदास विचारे वेस करी। सोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचार वेच करी, उदास विचार वेच करी, उदास विचार वेच करी। सकरी जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी। अशा मार्गाने संपत्ती मिळवली पाहिजे। आज संपत्ती मिळवण्याचे प्रकार खूप बदललेत नाही का? चला, त्याचं चिंतन करण्याचं काही कारणही नाही, वेळही नाही। तो असणारा देवराज नावाचा ब्राह्मण भूदेव खूप जीवनामध्ये धनसंचयन केलं, पण किती जरी धन मिळवलं, धन किती मिळवा, परंतु एकदा वार्धक्य आलं रे आलं, तुम्ही किती संपत्ती मिळवली तरी पुढची पिढी तुमचा तितका आदर करेलच असं नाही, नाही का? तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, दूसरा खाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा। क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसको पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसको पाया था उसको तो खो दिया। क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गंवा दिया, तूने जीवन गंवा दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे। जे मिळवायला हवंय त्यासाठी प्रयत्न न करता नको त्याच्यासाठी प्रयत्न केले का मग दुःखाला ते कारण ठरत असतं। काही काही माणसं खूप संपत्ती कमावतात, प्रचंड संपत्ती कमावतात, कशासाठी? पुढच्या पिढीसाठी। आणि आपल्या धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये आपण आपल्यापेक्षा पुढच्या पिढीचा विचार जास्त करतो। अगदी बाळ जन्माला घालताना सुद्धा बर का, आपण विचार करूनच माझी संपत्ती किती आहे त्यानुसार, आणि उलटी जास्त ज्याची संपत्ती उलट तिथं अपत्य कमी आहे। पण तुम्हाला सांगू का, आता बरं वाटतंय, अजून 10-20 वर्षांनी त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहे। एका आई वडिलांना, माता पित्यांना 2-2, 3-3 मुलं होती नाही का, 4-4 मुली होत्या। ठीक आहे, काळाची गरज असेल, ती लोकसंख्या वाढली आहे, काळाची गरज आहे, परंतु कुटुंब व्यवस्थेमध्ये याही गोष्टींचे परिणाम आपल्याला पुढे येणाऱ्या काळाला सामोरं जावंच लागणार आहे, त्यात काही वाद नाही। आपण पुढच्या पिढीचा विचार जास्त करतो। आता ते पुन्हा कथेत एक दृष्टांत आठवला होता, पण आता सांगायला वेळ नाही, जाऊ द्या नाही का। आता अजून एक कथा आपल्याला सांगायची आहे, नाही सांगत आता, सांगू का नको? नाही, जाऊ द्या आता, नाही नाही नको काका आता, चला, ते परत 10-5 मिनटं जातात। ते माझं काय होतं, असंच होतं, मी काही ठरवून टिपण करून काही करत नाही। हां, नाही काय नाही, हो द्या टाईम चालू, जरी गाडी उशिरा निघाली तर आपण वेळात पोहोचू ना, नाही का? चला, तो ब्राह्मण वार्धक्यात आला, घरामध्ये उपहास व्हायला लागला, त्याची घरामध्ये कुचंबना व्हायला लागली,
साधू संतांनी सांगितलं ना, नाक मोक गळू लागले लाडा आणि शेंबूर, आणि स्वाना परिगती झाली अवघे करती हाड हाड. जो करता होता, ज्याच्या करता सगळी माणसं ज्याच्यावर प्रेम करत होती, आता तो वार्धक्य आल्यानंतर सत्ता जाती, संपत्ती जाते, शरीर त्या ठिकाणी गलित गात्र ज्यावेळी होतं त्यावेळी कुणीच मानत नाही. घरातून उपहास झाला, बाहेर पडला, एका मंदिरामध्ये राहायला लागला. ते मंदिर होतं भगवान महादेवाचं, भगवान शिवाचं मंदिर होतं. आणि त्या मंदिरामध्ये चातुर्मास सुरू होता, आणि त्या चातुर्मासामध्ये शिव महापुराण कथा सुरू होती. येणाऱ्या जाणाऱ्या भक्त भाविकांनी जे काही देईल त्यातनं तो आपलं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून जीवन जगत होता. खूप संपत्ती मिळवली होती, पण ती काही नाही, सगळं सोडून तो त्या ठिकाणी आला होता. आणि मनामध्ये खूप शल्य होतं, खूप दुःखी होता, पश्चाताप करत होता. तुम्हाला सांगू का, जीवनामध्ये जो माणूस पश्चाताप करतो ना, त्याचे सगळे मागचे पाप हे कमी होत जातात. पश्चाताप केला पाहिजे पश्चाताप, पण तो सात्विक पश्चाताप असला पाहिजे, तामसी नको. आणि तो त्या ठिकाणी शिव महापुराण कथा श्रवण करत होता. त्या शिव महापुराण कथेमध्ये वारंवार भगवान आशुतोष महादेवाच्या नामाचा गजर होत होता, भजन होत होतं, संकीर्तन होत होतं. आणि असं संकीर्तन होत असताना एका कोपऱ्यात पडून ऐकत होता. त्याच्याकडे सगळी मंडळी दुर्लक्ष करीत होती. एक भिक्षुक आहे, भिकारी म्हणून त्याच्याकडे कोणी बघत नव्हतं. असं करत असताना वार्धक्यात आलेला तो भूदेव ब्राह्मण आता मात्र तो देवराज तापानं त्याचं अंग फणफण फणफण फणफणायला लागलं. अंगामध्ये ताप ज्वर चढला, पण त्याही अवस्थेमध्ये कथा श्रवण त्यानं सोडलं नाही, कुणी त्याच्याकडे लक्षही दिलं नाही. आणि असं करता करता तिसऱ्या दिवशी त्याला मृत्यूनं गवसणी घातली. यमाचे यमदूत त्याला नेण्यासाठी आले. यमदूतांनी त्याला उचललं आणि थेट यमपुरीमध्ये त्याला घेऊन गेले. पण यमपुरीमध्ये त्याला नेत असताना इकडं शिवलोकातले शिवगण आपल्या हातामध्ये अस्त्र शस्त्र घेऊन यमलोकावरती युद्ध करण्याकरता त्या ठिकाणी सामोरे झाले. युद्धाची ललकारी देतच ते शिवगण, आशुतोष महादेवाचे शिवगण यमराजाच्या नगरीकडे निघाले. आणि यम ही देवता अशी आहे, त्याला त्रिकालातलं कळतं, मागचंही कळतं, आत्ताचंही कळतं, पुढं काय होणार आहे हे सुद्धा कळत असतं. एक प्रसंग कथेमध्येच आला म्हणून जाता जाता सांगतो. भगवान विष्णूचं वाहन आहे गरुड, आणि गरुडाची आई आजारी झाली. आजारी झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी सगळे भेटायला येऊन गेले. भगवान शिव आले, ब्रह्मदेव आले, विष्णू भेटून गेले, इंद्र चंद्र महेंद्र ऋषी मुनी गण गंधर्व सगळे आले. आणि एक दिवस यमराज सुद्धा आले. यमराज आल्यानंतर चौकशी केली. त्या मातोश्रीची चौकशी केल्यानंतर सांगितलं, आई साहेब प्रकृतीची काळजी घ्या. आईचं दर्शन घेतलं. यमराज तिथून बाहेर पडायला लागले, आणि बाहेर पडता पडता मागं बघितलं त्या गरुडाच्या आईकडून, थोडंसं हसले आणि निघून गेले. का हसले तर त्याचं कारण असं होतं, ते यमराज विचार करत होते, अरे अगदी काही तासानं या मातेचा मृत्यू आहे, आणि तो सुद्धा हिमालयाच्या उंच अशा गुफेमध्ये, आणि ही माता तर अजून इथं आहे. असं कसं झालं? ब्रह्मदेवाकडनं चुकलं की काय? ती आपल्या ललाटीवर काय लिहिते, सटवी, त्या सटवीकडनं काही चुकलं का काय? असं झालंच कसं? म्हणून हसले, निघून गेले. आपला सेवाभाव आटपून गरुड महाराज आले. आईची विचारपूस केली. आई, अगं कोण कोण आलं होतं आज तुला भेटायला? बाबा आज बरेच आले होते, आणि आज यमराज सुद्धा आले होते. आई यमराज आले होते? काय म्हटले?
काय नाही, त्यांनी माझं दर्शन घेतलं, मला माझ्या प्रकृतीची विचारपूस केली, मला तब्येतीची काळजी घ्यायला सांगितली, इतकंच ना, मग काय चिंता नाही. वा, काय मी आता निश्चिंत झालो, काय चिंता नाही मला. बाळा, पण अजून एक घटना घडली रे. म्हणे काय झालं? अरे ते यमराज दारावरती गेले आणि दाराच्या बाहेर पाऊल टाकताना, उंबऱ्यातून बाहेर पडताना त्यांनी पुन्हा माझ्याकडे बघितलं आणि थोडंसं स्मित हास्य केलं आणि पुन्हा डोक्याला हात लावला, निघून गेले. गरुडाच्या लक्षात आलं, ज्या अर्थी यमराज हसलेत ना, त्या अर्थी आता यमदूत माझ्या आईला न्यायला येणार आहे. पण जरी यमदूत न्यायला येणार असेल तर मी सुद्धा विष्णूचा सेवक आहे. आता मी कसे येतात ते बघतो. त्या गरुडानं काय केलं, आपल्या आईला पाठीशी घातलं आणि जे भरारी घेतली ते काय 70, 80, 120चं स्पीड नव्हतं, गरुडाची भरारी होती ती. सगळी ताकद पणाला लावली आणि हिमालयाच्या उंच अशा गुफेमध्ये त्या ठिकाणी डायरेक्ट गरुड आपल्या आईला घेऊन गेले. तिथं 2 यमदूत वाटच पाहत होते. या गरुड महाराज, तुमचं स्वागत आहे. तुम्ही इथं कसे? अहो तेच ना, आमचे यमराज चिंता करत होते, आईचं मरण इथं, ते त्या इथं अजून का नाही, हे अशक्य झालं कसं, हे अघटित झालं कसं. पण अघटित झालं नाहीये, हे तुम्ही तुमच्या सामर्थ्यानं पुन्हा खरं केलं. असे यमराज, त्यांना त्रिकालातलं कळतं. आणि आता शिवगण युद्ध करण्यासाठी चालून आले, अस्त्र शस्त्र घेऊन आलेत, व्याघ्रांबर धारण करून आलेत, गजचर्म लावून आलेत आणि आता युद्ध करण्यासाठी पुढे येणार आहेत. यमनगरीतले यमदूत सुद्धा आता कुणीतरी आपल्यावरती त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी सामोरं येतंय म्हणून ते सुद्धा आता सावध झाले. पण यमराज म्हणले, काळजी करू नका, चिंता करू नका, अजिबात काळजी करू नका. शिवगणांना पुढे येऊन दिलं आणि शिवगण पुढे आल्याच्या नंतर यमराजांनी विचारलं, कशासाठी आलात? आता ते सुद्धा विचारायची गरज नव्हती, आम्ही कशासाठी आलोय. शिवगणांनी सांगितलं, आमचा ग्राहक, आमचं गिराईक तुम्ही आणलं कसं? हे आमचं गिराईक आहे ना. पण ते यमदूत म्हणले, तुमचं गिराईक कसं होईल? आयुष्यात कधी सत्कर्म केलं नाही, आयुष्यात कधी सदाचार केला नाही, आयुष्यामध्ये धनसंचयन केलं तेही चुकीच्या मार्गाने मिळवलं, आयुष्यामध्ये कधी दान धर्म केला नाही, आयुष्यामध्ये कधी सत्संग केला नाही, आयुष्यामध्ये कधी कथा ऐकली नाही, आयुष्यामध्ये कथेमध्ये काही दान केलं नाही, कधी धर्म केला नाही, धर्मानुसार जीवन जगला नाही हा माणूस, आणि तो तुमचा कसा होऊ शकतो? पण शिवगणांनी सांगितलं, आम्हाला आशुतोष महादेवाची आज्ञा आहे आणि त्यांची आज्ञा असल्या कारणाने आम्हाला घेऊन जावंच लागेल. यमराजनेही त्या असणाऱ्या देवराज नावाच्या ब्राह्मणाला त्यांच्या सुपूर्त केलं आणि शिवलोकामध्ये, कैलासामध्ये त्याला त्या ठिकाणी घेऊन गेले. आणि नंतर भगवान आशुतोष महादेवाच्या समोर तो देवराज उभं राहून विनंती करू लागला, देवा हे घडलं कसं? हे कसं घडलं? हे सगळं सांगत असताना भगवान परमात्म्याने सांगितले, फक्त याला एकच कारण झालं, तू पडल्या पडल्या शुद्ध अंतकरणानं एक रूप होऊन आणि आपल्या सर्व त्या ठिकाणी पूर्वकर्माला विसरून एक चित्तानी माझी कथा श्रवण केली, म्हणून तुला या ठिकाणी शिवलोक प्राप्त झाला. असा शिवलोक प्राप्त होण्यासाठी फक्त शिव उपासकांना अधिकार असतो. पण हे सगळं झालं, हे शेवटच्या क्षणाला तुझ्याकडनं जे काही सत्कर्म, जी कथा श्रवण करण्याचं तुला भाग्य प्राप्त झालं, त्यामुळं घडलं. हा एक कथेचा भाव. आणि राहिलेल्या वेळेमध्ये एक दुसरा भाव त्या ठिकाणी सांगूयात आणि अगदी मर्यादित वेळेमध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत. एक समुद्राच्या काठावरती बास्कळ नावाचं नगर होतं. त्या नगराचंच नाव बास्कळ, नाही का? आपण जर एखादा आदवा तद्वान इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करायला लागला तर आपण काय बास्कळ गप्पा मारतो रे, नाही का? त्या नगराचंच नाव बास्कळ. बरं, जसं त्या नगरीचं नाव बास्कळ, त्या नगरीतले लोकही तसेच बास्कळ स्वरूपाचे. त्यांना देव माहीत नाही, धर्म माहीत नाही, शास्त्र माहीत नाही, काहीच माहीत नाही. कधीच देव धर्म नाही, शास्त्र नाही. विहित मार्गाने जगण्यापेक्षा ते स्वैर मार्गाने जीवन जगत होते.
विषय भोगामध्ये सगळी नगरी गुंतून गेलेली होती. आत्मउद्धाराकरता कुणीही प्रयत्न करत नव्हतं आणि सगळ्यांचे प्रयत्न भौतिक सुखासाठीच सुरू होते. भौतिक सुख किती जरी भोगलं तरी ते आत्मसुखापर्यंत आपल्याला घेऊ जाऊ शकत नाही. आत्मसुखासाठी जर आपल्याला प्रयत्न केले नाही तर दुसरा तिसरा आपल्याला त्यातून कोणी वाचू शकत नाही. पण ती सगळी नगरीच तशी होती. त्या नगरीचा राजाही तसाच होता. तो नगरीचा राजा प्रजेचं त्या ठिकाणी शोषण करत होता आणि ती नगरीही त्याचा विचार न करता आपलं जीवन जगत होते. पण त्या नगरीमध्ये एक ब्राह्मण जोडपं राहत होतं. त्या ब्राह्मणाचं भूदेवाचं नाव होतं बिंदुक आणि त्याच्या पत्नीचं नाव होतं चंचुला. पण आता जे त्या नगरीत राहत होते ते पण तसेच होते. ते पण देवधर्म सगळं सोडलं होतं आणि ते स्वैर जीवन जगत होते. इतकं स्वैर जीवन जगत होते का ते दोघही व्यभिचारी होते. तो बिंदुकही व्यभिचारी होता आणि ती चंचुला सुद्धा व्यभिचारी होती. खरं तर जीवनामध्ये व्यभिचार नसला पाहिजे बरं का. व्यभिचारी जीवन नसलं पाहिजे. पतीला वाटतं आपली पत्नी व्यभिचारी नसली पाहिजे. जर आपली पत्नी व्यभिचारी नसली पाहिजे तर आपण सुद्धा व्यभिचार नाही केला पाहिजे. आणि पत्नीला वाटतं आपला पती हा आपलाच असला पाहिजे, त्यानं सुद्धा व्यभिचार केला नाही पाहिजे. जर त्याच्याकडनं तुम्ही व्यभिचाराची जर अपेक्षा करत नसाल तर आपण सुद्धा व्यभिचार नाही केला पाहिजे. सदाचारी जीवन जगलं पाहिजे. त्या बिंदुकला कळालं आपली पत्नी ही व्यभिचार करते. खूप रागावला. खूप त्यानं त्याला शिक्षा केली. पण शिक्षा केल्याच्या नंतर ती चंचुला म्हटली, यात माझा काय दोष आहे? तुम्ही मला नाव ठेवता पण तुम्ही कसं वागता? तुम्ही सुद्धा व्यभिचारच करता ना, तुम्ही सुद्धा परस्त्री गमनच करता ना. मग जर तुम्ही परस्त्री गमन करत असाल तर तुम्हाला मला सांगण्याचा नैतिक अधिकार नाही, असं त्या ठिकाणी त्या चंचुलानं सांगितलं. पण तो म्हटला आता काय नाही का, आपलंच चुकतंय तर दुसऱ्याला. बाप जर तंबाखू खात असेल तर मुलाला खाऊ नको असं सांगण्याचा त्याला अधिकार राहत नाही. आपण जर केलं, आपण ज्या पद्धतीनं जगलो, चांगल्या पद्धतीनं जगलो तर दुसऱ्याला चांगलं सांगण्याचा अधिकार आहे. एक दृष्टांत आठवला म्हणून सांगतो. बघा, नाथ महाराजांकडे एक माता माऊली एक 4, 4.5, 5 वर्षाचं लहान बालक घेऊन आली. आणि बालक घेऊन आल्याच्या नंतर नाथांप्रती खूप आदर, खूप श्रद्धा, खूप विश्वास तिचा होता. तिनं बरेच वैद्य, हाडवैद्य सगळे केले, परंतु ते बाळ फक्त गुळच खात होतं, वेगळं काही खात नव्हतं. आणि वेगळं काही खात नसल्या कारणानं तिला वाटलं आता नाथ महाराजांकडे जाऊन आपल्याला काहीतरी त्यातनं उपाय बाबा सुचवतील आणि बाबांकडे गेल्यानंतर काहीतरी मार्ग मिळेल. मोठ्या श्रद्धेनं, मोठ्या आस्थेनं, मोठ्या प्रेमानं ती महाराजांकडे आली. नाथ महाराजांची पूजा आटोपली होती. नाथ महाराजांचं दर्शन घेतलं. बाळाला सुद्धा नाथ महाराजांच्या पायावरती ठेवलं आणि पायावरती ठेवल्याच्या नंतर सांगितलं, बाबा माझं हे बाळ आहे ना, हे सारखं गुळ खातंय, दुसरं काहीच खात नाही, फक्त गुळच मागतंय आणि त्या गुळा खाण्याचा परिणाम त्याच्या प्रकृतीवरती झालाय. तुम्ही काहीतरी मार्ग सांगा, उपाय सुचवा. त्यावेळी नाथ महाराज थोडेसे स्तब्ध झाले, शांत झाले आणि 1 मिनिटानं सांगितलं, आई साहेब तुम्ही पुढच्या 15 दिवसांना माझ्याकडे या, मी तुम्हाला उपाय सांगतो, पर्याय देतो. तिची श्रद्धा होती, तिची आस्था होती, तिची निष्ठा होती आणि अंतःकरणामध्ये खूप समाधान होतं. 15 दिवसांना का होईना मला शाश्वत अशा स्वरूपाचा उपाय मला मिळणार आहे. घरी गेली. 15 दिवस पाहता पाहता गेले. 15 दिवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नाथबाबाच्या वाड्यावरती ती आपल्या बाळाला घेऊन आली. पुन्हा नाथबाबांची पूजा आटोपली होती. नाथबाबांचं दर्शन घेतलं. बाळालाही पुन्हा नाथबाबांच्या चरणारविंदावरती नतमस्तक केलं आणि बाबांपुढे हात जोडून उभी राहिली. महाराज तुम्ही मला सांगितलं होतं 15 दिवसानं ये, आता मी 15 दिवसानं पुन्हा आले. ठीक आहे, काही हरकत नाही. आली ना, काहीच हरकत नाही. काय म्हटली,
तुझं बाळ काय गुळ खातंय, गुळाव्यतिरिक्त काही खात नाही? हो ना बाबा, माझं बाळ गुळाव्यतिरिक्त काहीच खात नाही. त्याचा प्रकृतीवरती खूप मोठा परिणाम त्या ठिकाणी झालाय आणि त्यामुळे मला काही उपाय सुचत नाही. मी उपाय घेण्यासाठी तुमच्याकडे आले. तुम्ही 15 दिवस मला प्रतीक्षेत ठेवले. आता तुम्ही मला काही करा, पण तो उपाय, तो मार्ग सुचवा. नाथ महाराजांनी काहीच केलं नाही. त्या बाळकाला पुढे घेतलं, त्याच्या मस्तकावरून हात कुरवाळला, त्याची चौकशी केली. बाळ रूपाच्या स्वरूपाकडे बघून बाळ गोष्टी करण्याचं काम त्या ठिकाणी नाथ महाराजांनी केलं. आणि नाथ महाराजांनी काम केल्यानंतर त्या बाळाला नाव विचारलं, त्याची थोडी चौकशी केली आणि थोडंसं चौकशी झाल्यानंतर पुन्हा त्याच्या मस्तकावरून हात फिरवला आणि हात फिरवल्यानंतर सांगितलं त्या बाळाला, बाळा आता तू गूळ खायचा नाही. गूळ खाणं आरोग्यासाठी चांगलं नसतं. जर गूळ खाला तर त्या ठिकाणी तुझं आरोग्य धोक्यात येईल. ते गूळ खाणं चांगलं नाहीये आणि आजपासून गूळ खायचा नाही बरं. ते बाळ सुद्धा म्हटलं बाबा नाही खाणार. आणि ते बाळ जसं म्हटलं नाही खाणार तसं त्या आईला सांगितलं, आई साहेब या आता, तुमचं बाळ इथून पुढे आता गूळ खाणार नाही. पण मनात एक प्रश्न तिच्या राहिला. विश्वास होता आता माझं बाळ पुन्हा गुळ खाणार नाही, 100% खाणार नाही. पण मनात एक प्रश्न निर्माण झाला, हे 15 दिवसापूर्वी का झालं नाही? मग तिनं प्रश्नच केला नाथ महाराजांना, बाबा मग हे 15 दिवसापूर्वी मला का सांगितलं नाही? 15 दिवस मला प्रतीक्षेत का ठेवलं? त्यावेळी नाथ महाराजांनी सांगितलं, आई साहेब 15 दिवस प्रतीक्षेत ठेवण्याचं एकच कारण होतं, 15 दिवसापूर्वी मीच गुळ खात होतो. मग जर मी 15 दिवसापूर्वी गुळ खात होतो तर मला सांगण्याचा अधिकार नव्हता. 15 दिवसापासून मी बंद केलाय, त्यामुळे मी आता काय करू शकतो? सांगू शकतो. तशी व्यभिचारी पत्नी आहे आणि पती व्यभिचारी आहे. त्यानं विचार केला मीच व्यभिचार करतो तर सांगण्याचा हिला नैतिक अधिकार कुठला आहे? कोणत्या तोंडाने हिला सांगायचं? पण आता तो तेवढ्यावर थांबला नाही. तो म्हटला तुझा व्यभिचार चालू दे, तुझं जार कर्म चालू दे, पण एक काम कर, ते जार कर्म करत असताना धन संचयन कर, धनिकांकडनं पैसा गोळा कर. आता मालकाचीच इच्छा, परवानगी. मग तिनं धनसंचयन करायला सुरुवात केली. खूप धनसाठा निर्माण केला आणि पाहता पाहता हे शरीर, या शरीराचं सौंदर्य जातं बर का, जातं या शरीराचं सौंदर्य. फक्त तरुणपणातले काही दिवस असतात हो, ते दिवस गेले ना बस. मग एकदा वृद्ध काळ आला, ही चमडी गोळा व्हायला लागली, याचं सौंदर्य कमी झालं का मग सगळं संपतं, सगळं संपतं. मग काहीच नाही. दोघांनाही वार्धक्य आलं, दोघं म्हातारपणात आली. खूप दुःखी होती, खूप कष्टी होते. कारण जे आपण काही करतो ते आपल्या वाट्याला येतं. आपल्या समग्र आयुष्यामध्ये जर आपण चुकीचं कर्म केलं, आपण जर वाईट कर्म केलं, आपण जर कुमार्गानं चाललो तर सरते शेवटी ते आपल्याला काय होतंय? वाट्याला येतच. ते कुणालाही चुकत नाही. मग सरते शेवटी काय झालं? वार्धक्यामध्ये हा असणारा बिंदुक नावाचा ब्राह्मण, त्याला यमदूत नेण्यासाठी आले आणि त्याला यमदूत घेऊन गेले. तो मृत्यू पावला. पती गेला, संपत्ती गेली, वार्धक्यही आलंय. आता काय करायचं? आता काय करणार? पश्चाताप झाला, खूप पश्चाताप झाला. आणि पश्चातापानं उद्विग्न होऊन आक्रोश करायला लागली. अखंड नेत्रातून अश्रूच्या धारा त्या असणाऱ्या चंचुला नावाच्या त्या असणाऱ्या ब्राह्मणाच्या पत्नीच्या अखंड डोळ्यातून धारा व्हायला लागल्या. पण कर्म धर्म संयोग तिच्याही जीवनामध्ये तिनं मंदिराचाच आधार घेतला, शिवालयाचा आधार घेतला. तिनं सुद्धा शिव कथा श्रवण केली आणि शिव कथा श्रवण करता करता एक दिवस तिला सुद्धा मृत्यू आला. मृत्यू येणं म्हणजे काय? हे पंचमहाभूताचं शरीर आणि त्यामध्ये असणारं चैतन्य, ते चैतन्य सूक्ष्म शरीर आणि लिंग देह याचा वियोग होणं म्हणजे याला मृत्यू म्हटलं जातं. आणि तिला मृत्यूनं कवटाळलं आणि मृत्यूला कवटाळल्याच्या नंतर पुन्हा शिवलोकामध्ये तिला जायला मिळालं. जसं त्या देवराजानं कथा श्रवण केली होती
तशी तिनं कथा श्रवण केली होती, खूप श्रद्धेनं केली होती, पश्चातापानं केली होती. आणि पश्चाताप झाल्यानंतर भगवान परमात्मा त्या ठिकाणी कृपा करतो आणि केलेल्या कर्माचं त्या ठिकाणी क्षमा याचनाही करत असतो. तिचे सगळ्या कर्माची होळी झाली, पश्चातापामध्ये सगळी कर्म त्या ठिकाणी अग्निस्वरूप झाली आणि तिला शिवलोकाची प्राप्ती झाली. इतकीच काय, शिवलोकाची प्राप्ती होत असताना तिनं शिवाची उपासना केली. नुसत्या शिवाची उपासना केली नाही, तर त्या असणाऱ्या शिव पंचायताची उपासना केली. भगवान शिव, आदिशक्ती माता पार्वती, गणपती, कार्तिकेय, नंदीराज सगळ्यांची सेवा केली. आदिशक्ती भगवती प्रसन्न झाली आणि प्रसन्न झाल्यानंतर तिनं आपल्या सेवेमध्ये त्या चंचुला नावाच्या दासीला त्या ठिकाणी सहभागी करून घेतलं. इतका अधिकार प्राप्त झाला आणि इतका अधिकार प्राप्त झाल्याच्या नंतर पुन्हा तिच्या मनामध्ये विचार आला, आयुष्यभर जार कर्म केलं, आयुष्यभर चुकीचं कर्म केलं, आयुष्यभर नको करायला ते केलं, आणि पण माझ्या दैवयोगानं, माझ्या काहीतरी पूर्व पुण्याईनं सरते शेवटी शिवकथा, शिव उपासना माझ्याकडनं घडली. म्हणून मी आदिशक्तीच्या कृपेनं हे सगळं मला प्राप्त झालंय. पण माझे मालक कुठे असतील आता, माझे पती कुठे असतील? म्हणून त्या ठिकाणी आदिशक्तीकडे याचना केली, आई साहेब, माझ्या मनामध्ये एक यक्ष प्रश्न सातत्यानं मला चिंतेत नेऊन सोडतोय, त्या चिंतेतून मला मुक्त करा. मनुष्य जन्म ज्यावेळी मला प्राप्त झाला होता त्यावेळी मी आणि माझे पती दोघंही जार कर्म करत होतो, दोघेही चुकीच्या मार्गाने वाटचाल करत होतो. पण सर ते शेवटी तुमची उपासना कथा, शिव महापुराण कथा आणि तुमची उपासना, शिवनामाचा अखंड जप याचा परिणाम तुमच्या कृपेनं आज मी तुमच्या सेवेमध्ये, मला नरक प्राप्त झाला नाही, परंतु आता मात्र माझा पती कुठं असेल? आदिशक्तीच्या कृपेनं तिला दृष्टी प्राप्त झाली. तिचा पती नरकामध्ये नरक यातना भोगत होता. याचं कारण असं होतं, त्यानं पाप केलं होतं ते तर त्याच्या माथ्यावर होतं, पण हिनं केलेलं सुद्धा अर्ध त्याच्या माथ्यावर होतं. जर पतीनं पुण्य केलं तर अर्ध पुण्य तुमच्याकडे येतं, याला शास्त्र आहे. आणि जर तुम्ही पाप केलं तर ते अर्ध सुद्धा मालकाकडे येतं बरं का. आता तो खूप शास्त्राचा सविस्तर विषय आहे, पण आपली वेळ आता पूर्णत्वाला गेली आहे, वेळ आपल्याला आता नाही आहे. चला, याचंही पाप तिचंही पाप त्याच्या माथ्यावर आल्या कारणानं रौरव नावाच्या नरकामध्ये तो कुंभ त्या नरक यातना भोगत होता. तिनं बघितलं आणि बघितल्यानंतर आदिशक्तीकडे प्रार्थना केली, माते, मी खूप पश्चाताप केलाय, मी उपासना केली, आराधना केली, माझ्यासारखीच कृपा माझ्या पतीवर तुमची व्हावी, यासाठी काहीतरी मार्ग काढा. आणि मग आदिशक्तीच्या कृपेनं त्याला त्या नरकामध्ये शिव महापुराण कथा, नारदांचे असणारे सहकारी तुरुंब, त्यांना कथा ऐकवण्याची विनंती आदिशक्तीनं केली आणि त्या नरकामध्ये कथा श्रवण केली. त्यानं त्याच्याबरोबर अनेकांचा उद्धार झाला. असा या शिव महापुराण कथेच्या श्रवणाचा महिमा आहे. या शिव महापुराण कथेची फलश्रुती आहे. या फलश्रुतीचा महिमा आणि आरंभाचं नका चिंतन, मंगलाचरण करण्याचा सुयोग आज कथाव्यास वेदशास्त्र संपन्न परम श्रद्धेय वाचस्पती जगदीशजी महाराज यांच्या आज्ञेनं मी आजची कथा तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी मी कधीही कथा केलेली नाही. पहिल्यांदाच या व्यासपीठावर बसलोय. कीर्तन खूप केले, संगीत प्रवचनही खूप केलेत, पण कथा केली नाही. आणि आज करण्याचा योग भगवान सोमेश्वराच्या अगस्ती महाराजांच्या कृपेनं, कारण अगस्ती महाराज शिवस्वरूप आहे आणि आता शिवस्वरूपाला भगवान आशुतोष त्र्यंबक रायापर्यंत घेऊन गेलो,
मग दोघांची कृपा झाली आणि दोघांनी सोमेश्वरांना निरोप दिला आणि दोघांनी तिघांनी मिळून जगदीश महाराजांना सांगितलं आता तुम्ही इकडे तिकडे बघू नका, त्यांनाच सांगा असं काहीतरी झालं असेल. आणि त्याच आज्ञेनं मी तुमच्या पुढं हा कथेचा आरंभ या ठिकाणी केलाय. आमच्या सुधीर शेठच्या मनात होतं कसं होईल, म्हटलं काही काळजी करू नको, चांगलंच होईल नाही का. आणि ते म्हणे कीर्तन करायचं का काय करायचं, म्हटलं कीर्तनही केलं असतं, करायला काय हरकत नव्हतं, पण महाराजांची आज्ञा होती तुम्ही कथाच करा आणि मंगलाचरण करा, नाही तर कीर्तनच करायचं होतं. पण मंगलाचरण आणि कथा तुम्ही करा. कथेची फलश्रुती, कथेचा महिमा आरंभाच्या दिवशी महाराज म्हटले मी जरी असतो तरी तुम्हाला कदाचित त्यांच्या वाणीनं, त्यांच्या विद्वत्तेनं या माध्यमातून अनेक स्वरूपाचं वेगळं मार्गदर्शन केलं असतं. पण कथेचं फलश्रुतीचा महिमा जर विचार करायचा झाला तर अशा स्वरूपाचं मार्गदर्शन कदाचित महाराजांनी केलं असतं. म्हणून या ठिकाणी महाराजांच्या आज्ञेनं, भगवान सोमेश्वराच्या आशीर्वादानं, महामुनी महर्षी भगवान अगस्त्यांच्या कृपेनं या ठिकाणी हा कथेचा 1 दिवसाचा योग या ठिकाणी प्राप्त झाला. हा 1 दिवसाचा योग जर त्यांच्यामुळं प्राप्त होतोय तर नक्की प्रार्थना करूया असाच 8 दिवसाचा सुद्धा योग पुन्हा पुन्हा जीवनामध्ये प्राप्त व्हावा, अशी विनम्र प्रार्थना अगस्त्यांच्या चरणी करूयात. आणि माझ्या कथेच्या साथीसाठी माझे सगळे सहकारी अभिनव गंधर्व, सूरमणी संगीत अलंकार, इंद्रभानजी महाराज कोल्हाळ सर, युवा कीर्तनकार गायनाचार्य नितीन महाराज, मृदंग विशारद, तबला विशारद, सगळ्यांचाच लाडका हरिभक्तीपरायण ज्ञानराज महाराज, अर्थात आमच्या सगळ्यांचा ज्ञाना, माझे 2 माझ्यावरती प्रेम करणारे आमचे रामनाथ मामा, आमचे बाळासाहेब दादा, जे गोड अशी मृदंगाची साथ तुकोबरायांच्या गाथा पारायणाला करतात आणि ज्यांनी गोड अशी अगस्ती महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये भजनाची मृदंगाची सेवा दिली ते आमचे शिवाजी महाराज गव्हाणे आणि महेश महाराज कराळे यांनाही धन्यवाद देतो. आमचे रावसाहेब दादा, उत्तम साऊंड सिस्टीम तुम्ही शांत चित्तानं श्रवण केलं, तुम्हालाही धन्यवाद देतो. अनेक मंडळी, आमचे मिस्त्री, आमचे सर्व सहकारी, सगळे वारकरी बहुत संख्येनं आलेत आणि पहिल्या दिवशी मंडप पूर्ण भरून गेलाय. जर पहिल्या दिवशी मंडप भरलाय तर आता उद्यापासून नाही का इथे जागा होणार नाही. आणि उद्या बरोबर सायंकाळी 6:30 वाजता, बरोबर 6:30 वाजता महाराज कथा सुरू करणार आहे. आजचं काही राहिलेलं आणि पुन्हा जास्तीत जास्त वेळेमध्ये आपल्यालाही कथेचा लाभ मिळावा. महाराज उद्या 6 वाजताच येथे येणारे गुणीजन मंडळी, सर्व श्रोतू मंडळी, सर्वांना विनंती आहे बरोबर 6:30 वाजता म्हणजे 6:15ला तयारी करायची आहे. हरिपाठ उद्या थोडासा लवकर घ्यायचा आहे आणि उद्यापासून सगळ्यांनी वेळेमध्ये येऊन या ठिकाणी कथा श्रवण करावी अशी विनंती करतो. आणि आज गाथा पारायणाचा आरंभाचा दिवस होता. जवळजवळ 25-30 वाचक गाथा पारायणासाठी बसलेत, पण कमीत कमी 51 वाचक बसावे असा संकल्प या ठिकाणी या मंडळाचा आहे. आणि आज काय आम्ही जास्त पारायण केलं नाही कारण उशीर झालता घटस्थापनेला. फक्त आम्ही आज बाळक्रीडेचं प्रकरण घेतलंय. मग माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, ज्यांना ज्यांना शक्य आहे वेळ काढा, वेळ काढल्यानं मिळतो बरं का. आणि उद्या बहुसंख्येनं गाथा पारायणासाठी सकाळी 7:45 वाजता या ठिकाणी यावं अशी आग्रहपूर्वक प्रेमाची विनंती आहे. तुकोबरायांच्या गाथेचं जर पारायण झालं तर त्याचं फळ आणि कथेचं फळ तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर अगाध पुण्य तुम्हाला सगळ्यांना प्राप्त होणार आहे. वैकुंठवासी वारकरी संप्रदायाचे पाईक, माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये खूप ज्यांनी प्रेम केलं, या परिवाराचे आदरवड आदरणीय रामनाथ दादा, एकनाथ दादा घोलप आणि आमचे सोपान काका यांच्याही स्मृतीला या ठिकाणी अभिवादन करूयात.
आज सकाळचा नाश्ता ज्यांचा आहे त्यांना आरतीचा मान आहे, जे सकाळचे अन्नदाते होते त्यांनाही आरतीचा मान आहे, आणि त्यांच्याबरोबर संध्याकाळचे जे अन्नदाते आहेत साईश्याम अथर्व मूवर्स व सप्लायर्स याचे मालक आमचे दिलीपदादा किसनराव शेटे, जनार्दनदादा किसनराव शेटे, भरतराव विठोबा शेटे आणि श्यामदादा भरत शेटे या सर्व मंडळींना विनंती, आपण आरतीसाठी पुढे यायचं आहे. त्याचबरोबर अजून सकाळचे जे अन्नदाते होते कोंडीराम निवृत्ती चौधरी या गावचे प्रथम नागरिक, त्यांना विनंती आहे. त्याचप्रमाणे संतोष निवृत्ती चौधरी, त्याचप्रमाणे सकाळचे नाश्त्याचे प्रमोद केरू जिनवले, आणि त्याचबरोबर सुभाषभाऊ देशमुख, रेवणनाथ रामभाऊ धुमाळ, सीताराम विठोबा शेटे, कचरू धोंडोबा धुमाळ, संपतराव नायकवाडी आचारी, बाळूभाऊ राक्षे आणि जाधवताई या सर्वांना विनंती आहे की आपण आरतीसाठी पुढे यायचे. मुरलीधर शेठ शंकर यांनाही विनंती आहे आपण सुद्धा आरतीसाठी पुढे यायचे. सगळं अन्नदात्यांचे आपल्या या मंडळाच्या वतीनं आभार, आणि मी सुद्धा या मंडळाला विशेष धन्यवाद देतो की प्रतिवर्षी हा जो वर्धापन दिन सोहळा आहे यामध्ये आपण त्यामध्ये वृद्धी करतायत, आपलं समर्पण देतायत. अशीच वृद्धी अखंड आपल्याकडनं होत राहो आणि भगवान सोमेश्वर अखंड आपल्यावरती कृपा करो, अशी सदिच्छा सद्भावना या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला आणि आजच्या कथेला या ठिकाणी विराम देतो. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे विठ्ठलदादा यांनाही विनंती आहे की आपण आरतीला या ठिकाणी यायचे. एकदा सगळ्यांनी प्रेमाने सगळ्यांनी त्या भगवान आशुतोष महादेवाचं नामस्मरण समारोपामध्ये करायचंय. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. ज्यांचे नाव घेतले त्या सगळ्यांना विनंती आहे आरतीसाठी आपण पुढे यायचंय. भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय. जटाधराय शिव विठ्ठलदादा पाटील आपल्याला विनंती पुढे यायचं. हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय.
दादा शेटे आपणास विनंती आपण पुढे यायचे. सीताराम दादा शेटे आपणास विनंती सगळ्यांनी आरतीसाठी उभं राहा. आरतीसाठी उभं राहायचंय. सुमनबाई शेनकर आपणास विनंती आपण पुढे यायचे. हरी लवलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषयकंठे काळ त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते दुनिया वाहे सुळसोळा. जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा. आरती ओ वाळू आरती ओ वाळू कर्पूर गौरा. जय देव कर्पूर गौरा भोळा नैने विशाळा. अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. युवतीचे उधळण शीतकंठ निळा. पैसा शंकर शोभे उमा वेल्लाळा. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू आरती ओ वाळू कर्पूर गौरा. जय देव दैत्या सागर मंथन पै केले त्या माझी आमची तहार उठले. देतो असुरपणे प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू आरती ओ वाळू कर्पूर गौरा. व्याघ्रांबर परिवर्तन सुंदर वनवारी. पंचानन मनमोहन मंदिर शृंगारी. शतकोटीचे प्रीत वाचे उजारी. प्रगती रामदासांतरी. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू आरती ओ वाळू कर्पूर गौरा. जय देव आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. सेवेची साधू संत मनोवेदला माझा. आरती ज्ञान राजा आलोपले ज्ञान जगी. इतने नती कोणी अवतार पांडुरंग. गाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा सेवेती साधू संत मनोवेदला माझा. आरती ज्ञान राजा. बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी. चरणी भक्त ठेविले आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा सेवेची साधू संत मनोवेदला माझा. आरती ज्ञान राजा. हे रामा स्वामी सद्गुरु दामा. सच्चिदानंद मूर्ती पाय राघवी आमा. राघवे सागरारी रचिले. अर्थ रामा स्वामी सद्गुरु दामा. सच्चिदानंद मूर्ती पाय राघवी आमा. हे तुकदा तुलने सी ब्रह्मकाचार्य मनोज रामेश्वरी चरणी मस्तकडे विले. अर्थ रामा स्वामी सद्गुरु दामा. सच्चिदानंद मूर्ती पाय राघवी आमा. पाय राघवी आमा. पाय राघवी आमा. खाली लोटांगणमध्ये नजर डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमी आयुकीन आनंद भोजन भावे वाळे मने नमः. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरण त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा बुद्धिस्वा करोमि यत्नं सकलं परस्मै नारायणाय समर्पये. अच्युत नारायण कृष्णनामं नमस्ते. श्रीराम हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. ओम यज्ञेन यज्ञमयन्त देवस्थानि धर्माणि प्रथमान्यासं तिहनाकं महिमानं सजदं यत्र पूर्वे साध्य सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महि. समे कामान काम कामाय मह्यं
कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्य भोजम स्वराज्यम वैराज्यम पारमेष्टराज्यम महाराजाधिमाधिपत्यमयं समन्तपर्यायिसात् सर्वाभौम सर्वायुष आंतार्धात परार्धात बुद्धो वैया समुद्रे प्रेरते तदप्य श्लोकः विगत परमरमेष्टारो मरुतस्य वसन अवीक्षितस्य कामेभ्य विश्वदेवः सभासद इति। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहरं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, महामुनि अगस्ती महाराज की, सद्गुरु जोग महाराज, सोमेश्वर भगवान की, सियावर रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान बोलो रे भाई सब नमः पार्वते पते हर हर महादेव। 2 मिनिटं खाली बसायचे सर्व भाविकांना विनंती आहे, 2 मिनिटं खाली बसून घ्या। आजचं जे महत्वाचं काम होतं असं आम्हाला पण वाटत नव्हतं। महाराज एवढं आम्हाला तुम्ही मतभुक्त करछान आणि खूप खूप तुमचे सोमेश्वर तरुण मित्र मंडळाच्या वतीने ऋण व्यक्त करतो आणि आमच्या सर्व सोमेश्वर तरुण मित्र मंडळांना विनंती करतो आपण महाराजांचा छोटासा सत्कार करायचा आहे। या सर्व तरुण मित्र मंडळ भजनी मंडळ या वरती या। तुम्ही परीक्षा पाहिल्याशिवाय काहीच करत नाही। नाही अजून आम्ही गाथा पारायण ऐकल्यानंतर गाथा पारायण शिकतोय, अजून शिकतोय आणि सर्व या भाविक मंडळीचे आमच्यावर प्रेम आहे म्हणून या कार्यक्रमाला एवढी भव्य आणि दिव्य शोभा येते। आम्ही काहीच करीत नाही, आम्ही फक्त तुमचे काम करतो। आम्ही या मंडळींचं प्रेम असल्यामुळे आम्ही एवढा मोठा कार्यक्रम करू शकतो। 22 घर काहीच करू शकत नाही। खरे अगदी खरे। आणि प्रत्येकानं उद्या येताना एक एक मंडळी आणा। हे थोडासा जागा कमी पडणार आहे बरं का, उद्या जागेचं बघा कसं करायचं। हो पडदा बाजूला करावा लागेल, बरोबर। या लवकर या उद्या। आणि आता कोणी भोजन हा महाप्रसाद आहे, कोणी जाऊ नका। पहिल्या पंक्तीला जागा नाही झाली तर दुसऱ्या पंक्तीला बसा। आणि सर्व आपल्या परिसरातील सर्व तरुण मित्र मंडळ अतिशय चांगलं काम वाढण्याचं करतात, त्याही तरुण